नमस्कार, मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या नुकच्यामध्ये आपलं स्वागत करतो. मी आज आहे नावडे या ठिकाणी आणि आपल्यासोबत संदेश गाडगे आहेत, जे वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष आहेत आणि ते उमेदवारी आहेत पनवेल महानगरपालिकेला. सर संदेश, तुम्हाला स्वागत तुमच्या चॅनलवरती आणि तुम्हाला आम्ही अभिनंदन देतो की तुम्ही उभे आहात. काय वाटतंय आज या महानगरपालिकेसमोर जातात? सर्वप्रथम सर्व जनतेचे आभार आणि तुमचेसुद्धा की तुम्ही आलात आणि इथपर्यंत वंचित बहुजन आघाडीची दखल घेऊन तुम्ही इथपर्यंत आलात. सर्वप्रथम आमचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन हृदय सम्राट त्यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सामान्य कार्यकर्ता विश्वास ठेवून आम्हाला एक संधी दिली आहे की या पनवेल महानगरपालिका निवडणुका 2026साठी उमेदवारी देऊन. तर नक्कीच त्यांनी आमचे कुठेतरी आम्ही जे कार्य वंचित बहुजन आघाडीमार्फत झालेलं आहे त्या कार्याचं कुठेतरी आम्हाला एक कार्य केल्याची आम्हाला एक पोचपावती आहे की आम्ही उमेदवारी देण्यात आली आणि उमेदवारी मिळाल्याबद्दल खूपच आनंद आहे आमच्या सर्व कार्यकर्त्यांना पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये. आपल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी किती कॅन्डिडेट उभे आहेत? आत्तापर्यंत पनवेल महानगर क्षेत्रामध्ये 21 उमेदवार वंचित बहुजन आघाडी उभे केलेले आहेत पूर्व पनवेल महानगरमध्ये. पूर्ण पनवेलमध्ये. तर सर, आपण आता इथून प्रभाग क्रमांक मी प्रभाग क्रमांक 2 माझी लढत आहे. काय वाटतं इथे, म्हणजे एक बालेकिल्ला एका पक्षाचा आहे आणि दुसरे पक्षाचा उमेदवार कॅन्डिडेट स्ट्रॉंग आहे. एक माजी नगरसेवक, तर एक माजी नगरसेवक आणि एक विद्यमान जो कार्यकर्ता आहे BJPचा तोही स्ट्रॉंग आहे. तर काय टक्कर देऊ शकता? टक्कर म्हणजे आता बघा कसं आहे ना, आता जी सध्याची परिस्थिती बघता महाराष्ट्रामध्ये जे वंचितची जी लाट लागलेली आहे ना, नगर परिषदमध्ये वंचितने जो पराक्रम केला आहे, 104 नगरसेवक आणि 5 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत, त्या लाटेचा आम्हाला कुठे ना कुठे फायदा होणार आहे. खरंच आमचे कामाची पोचपावती आणि मिळणार 9 वर्षांतरी निवडणूक लागते. नक्कीच आम्ही यांना टक्कर देऊ आणि नक्कीच 100% की विजयश्री खेचून आणण्याचा आमचा प्रयत्नच असणार आहे. सध्या परत एकदा विचारतो मी की आपण आता या प्रभागामध्ये फिरत आहात, कसा लोकांचा रिस्पॉन्स आहे? लोकांचा रिस्पॉन्स अजून सध्या आम्ही प्रचार चालू नाही केल्यावर प्रचार नाही चालू असं नाही, आम्हाला कॉल येत आहेत, पाठिंबे दर्शवले जात आहेत. असं नाही, काही आपले मित्रपक्ष आहेत त्यांचे पाठिंबे आहेत, काही मित्रपक्ष नाही, पण आमचे संबंध चांगले आहेत तिथून पाठिंबे येत आहेत आम्हाला. काही वैयक्तिक आम्ही ज्यांची कामं केले, सामाजिक कामं केले, त्यांचे पाठिंबे येत आहेत की दादा उभा आहे, चांगली गोष्ट आहे, आमचा आवाज आहेस म्हणून. खूप छान वाटतं की चला आपण काहीतरी व्यवस्थित चांगलं करतोय. किती कॅन्डिडेट उभे आहेत या प्रभाग वंचितच्या आता सध्या 2 कॅन्डिडेट उभे आहेत. अच्छा, काय वाटतं एक लोकांना कुठेतरी एक वंचितचा एक चांगला प्रभाव दिसेल का? नक्कीच एक वंचितचा प्रभाव म्हणजे अर्थ आम्ही बाळासाहेबांचे कट्टर कार्यकर्ते. तर बाळासाहेबांचे कार्यकर्ते म्हटलं की विकास हा दिसणारच आणि लोकांना एक जनतेला एक आव्हान आहे माझं की या येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीला वंचित बहुजन आघाडी प्रभाग क्रमांक 2D आणि 2K मध्ये आमचे उमेदवार उभे आहेत. नक्कीच त्यांना आमची निशाणी गॅस सिलेंडर आहे, आम्हाला प्रचंड बहुमत विजय करा. नक्कीच आम्ही तुमच्या प्रभागाचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय शांत बसणार नाहीत, हा आमचा अजेंडा आहे. आणि बाळासाहेबांचा कार्यकर्ता म्हणून हा शब्द म्हणजे हे शब्द आमचा शेवटचा शब्द असतो की कारण की आम्ही बाळासाहेबांचे कार्यकर्ता, आम्ही एकतर खोटं बोलत नाहीत आणि आमचा कार्य करण्याचा पद्धत म्हणजे बाळासाहेबांच्या आम्ही विचारावरती चालणारे कार्यकर्ते. संदेश, या प्रभागामध्ये महिलांचा एक सहभाग आहे, मोठा वर्ग आहे मतदान. बरोबर. तर महिलांकडून काय रिस्पॉन्स आलाय का तुम्हाला? काय महिलांचा रिस्पॉन्स आहे. काही महिला कसं घरगुती कामं करतात, बचत गटांच्या वगैरे आहेत, महिला आपल्या संपर्कात आहे सर. कंटिन्यू आमचे संपर्क चालूच आहेत त्यांचे, ते आम्हाला संपर्क करतात, पाठिंबे दर्शवतात. तर नक्की एक शेवटचा प्रश्न आहे की विभागातील लोकांना आपण काय सांगू शकता का आपल्या मार्फत? मी विभागाच्या लोकांना एकच सांगू शकतो की विभागामध्ये जर मी सर्व विभाग फिरलेलो आहे, त्या विभागात मी बघितलं की सर्वात मोठा प्रश्न मला पाणी प्रश्न दिसला. पाणी प्रश्न आणि रस्त्याची दुरावस्था आहे. परत इथे केमिकल प्रदूषणाचा विळखा आहे. आरोग्याच्या MIDCमुळे आरोग्याचे प्रश्न आहेत. तिथे आपल्या प्रभागामध्ये एक सुसज्ज हॉस्पिटल हवं होतं, ते नाही आपल्याकडे सध्या अजूनसुद्धा. तर माझं म्हणणं की काही जी मूलभूत सुविधा आहेत ती मूलभूत सुविधाच आमच्यापर्यंत पोहोचल्या नाही. तर आमचा प्रयत्न असेल सर्वप्रथम आम्ही जिंकून आल्यानंतर नागरिकांना सगळं मूलभूत सुविधा पहिल्या देऊ, ज्याच्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा और आरोग्य या सर्व गोष्टी आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करू. 100% प्रयत्न करू त्या गोष्टी द्यायला. नक्कीच आपल्यासोबत आहेत संदेश गायकवाड घाडगे यांनी छान माहिती दिलेली आहे. नक्कीच संदेश, शुभेच्छा तुला माझ्या देखील. धन्यवाद. कॅमेरा दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज. जय भीम.